अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। आज दुर्गा अष्टमी आहे। हा दिवस आपल्या कुलदेवीच्या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस असतो। आज आपल्याला कोणत्या सेवा करायच्या असतात तर आपण आज त्या सेवा बघणार आहोत आणि त्याचा लाभ कोणता होणार आहे ते पण बघणार आहोत। हा दिवस आपल्या कुलदेवतेच्या सेवेचा असतो। आज तर तुम्ही दुर्गा अष्टमीच्या दिवशी श्री दुर्गा सप्तशती हा मराठी किंवा संस्कृत पोथीचा घरी किमान एक तरी संपूर्ण पाठ करायचा असतो। आज घरातील तुमच्याजवळ जर श्रीयंत्र असेल त्याच्यावरती पाण्याने अभिषेक करून मग नंतर कुंकुमार्चन करावे। ही सेवा यंत्रावर श्रीसूक्त स्तोत्र वाचून करतात। तुम्ही कुंकुमार्चन करत असताना 16 वेळेस आपल्याला श्रीसूक्त ह्या स्तोत्राचं पठण करायचं असतं। शक्य असेल तर तुम्ही एकदाही पठण करू शकतात। श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र पठण करावे। श्रीयंत्र हे सुद्धा स्तोत्र वाचून कुंकुमार्चन करतात। तुमच्याकडे जर 64 योगिनी यंत्र, 2 वास्तू यंत्र व 1 विजय पंचदशी यंत्र घराच्या व दुकानाच्या दारावर लावून त्यांची पूजा करावी। दक्षिण दिशा असेल तर तांब्याचे 64 योगिनी यंत्र लावावे। 64 योगिनी यंत्र हे खूप प्रभावी यंत्र आहे। हे आपण दुर्गा अष्टमीच्या दिवशीच लावायची सेवा असते आणि ह्या दिवशी नसेल शक्य तर तुम्ही मंगळवारी किंवा शुक्रवारीही करू शकतात। तुम्ही कुलदेवतेची ही सेवा मंगळवारी किंवा शुक्रवारीही करू शकतात। ज्या तुम्हाला सेवा सांगितल्या त्या कुलदेवतेच्या सेवा आहेत। आपल्याला दुर्गा अष्टमी सोडून तुम्ही मंगळवार किंवा शुक्रवारी ही सेवा करू शकतात। 64 योगिनी यंत्राचे पंचोपचार पूजा करावी व 1 माळ श्री स्वामी समर्थ व 99 मंत्र जप करून हे यंत्र घराच्या किंवा दुकानाच्या प्रवेश दारावरती लावावं। म्हणजे तुमच्याकडे 64 योगिनी यंत्र असेल तर तुम्ही नॉर्मल फक्त पूजा वगैरे करू शकतात आणि तुम्ही नवीन असलं तर 1 माळ श्री स्वामी समर्थ व 99 मंत्राचा जप करावे। तर होणारे लाभ कोणकोणते आहेत? आपण दरवाजावर यंत्र लावल्याने घरात शांतता प्रस्थापित होते। या यंत्राच्या प्रभावाने घरात लक्ष्मी टिकून राहते। घरात अन्नधान्याची कमी राहत नाही। सदैव भरभराटी टिकून राहते। वाईट शक्ती, नजर दोष घरामध्ये प्रवेश करू शकत नाही। जवळच्या सर्व दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ केंद्रात उपलब्ध आहेत। म्हणून आवर्जून तुम्ही 64 योगिनी यंत्र आज तुम्ही लावू शकतात किंवा कधीही दुर्गा अष्टमी आली तर तुम्ही नक्कीच 64 योगिनी यंत्र घरात नक्कीच लावा। खूप प्रभावीशाली यंत्र आहे। आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।